आपल्याला पाहायला मिळेल, जिथे एका बाजूला आपण संघ पाहतोय जानाई देवी 11 विपक्ष संघ आहे करण वॉरियर्स. या दोन संघांमध्ये होणार हे तुंबड युद्ध, इथे रणसंग्राम झालेला आहे. क्रिकेटचं मादक सौंदर्य मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या रनवेवरती. पहा गोलंदाजीच्या रनवेवरती मी निवेदन करेन दोन्ही संघांना. यस, इथे लेट्स प्लेचा कॉल येतोय. शशी साडम सरांनी कॉल दिलेला आहे. गोलंदाजीच्या रनवेवरती गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचू द्या हे निवेदन असेल. 12वा खेळाडू मस्ट निडेड आहे. चला 12वा खेळाडू आपला येऊ द्या. क्षेत्ररक्षण करणारी टीम निवेदन आहे आपल्याला. 12वा खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचू द्या. निवेदन घ्या. रिक्वेस्ट केली गेली आहे. थोडासा द्या सर, आवाज द्या. अक्षय आले तर गोलंदाजीच्या रनवेवरती. अक्षय, हॅलो हॅलो माईक चेक. हॅलो हॅलो. अक्षय गोलंदाजीच्या रनवेवरती. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. डावखुरे हाताचा हा गोलंदाज. यावेळी पहा हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय सरळ लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती घमासान चेंडू सीमारेषे पार. चौकार. मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉल वरती आक्रमक होताना फलंदाज निलेश. गोलंदाजीच्या रनवेवरती राऊंड द विकेटने डावखुऱ्या हाताचा हा पठ्या मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. त्याने मात्र गोलंदाजीच्या रनवेवरती निलेश याला अगेन्स्ट गोलंदाजी करताना अक्षय पुन्हा निघाले आहेत. यावेळी डावी यष्टी सोडून जाणारा हा बॉल पंच आमच्याकडे वळले आहेत. सांगितलंय की हा वाईट बॉल आहे. इथे अतिरिक्त धाव संख्या 1 ने वाढली आहे. पुढचा बॉल अक्षय मैदानाच्या आतमध्ये आहे. ओ यावेळी पहा शॉटमचा डिस्पॅच करण्याचा प्रयत्न यशस्वी झालेला आहे. इथे मॅग्निफिसंट क्रॅकिंग षटकार ठोकलाय. मैदानाच्या आतमध्ये आलेला फलंदाज निलेश आक्रमक होतोय. त्याने सांगितलंय नेहमी लक्षात ठेवा, जे तोंड बंद ठेवणारा मासा असतो ना तो कधीच गळाला लागत नाहीये. हा गळाला लागणार नाहीये. त्याने मात्र तोंड बंद ठेवून आपल्या बॅटची कमाल दाखवली आहे. इम्पॅक्ट टाकलाय. मैदानाच्या आतमध्ये येणारा प्रत्येक बॉल टोले जंग फटका खेळण्याचा त्याचा मानस. पुढचा बॉल गोलंदाज निघालेले आहेत. अक्षय ओ यावेळी पहा एक तेरी ना तो दुसरी मेरी. अरे तू शेर तो मैं भी बब्बर शेरू. जशास तसं उत्तर. कलंगी तुरा मैदानाच्या आतमध्ये हमरी तुमरी झाली आहे. पहा एक षटकार लगावल्यानंतर मात्र बॅक ऑफ द विकेट आपण पाहिलं तर यष्टीरक्षकाने प्रॉपर कलेक्ट केला गेला तो काच. 11 या आकड्यावरती मिळालेला पहिला हादरा. मैदानाच्या आतमधून जावं लागेल बॅक टू द पवेलियन. निलेश या बॅटरला फार मोठा हादरा मिळालाय. निलेश यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्या होत्या. एक चौकार एक षटकार ठोकला होता, मात्र त्याचा खेळ समाप्त केलाय. अक्षय हा गोलंदाज कमी नाहीये. सुंदर गोलंदाजी हाताळण्याचा त्याचा मानस. आता मात्र नवीन फलंदाज येतील. इन ॲट नंबर 3 वरती नाव आहे अनिकेत. गोलंदाजीच्या रनवेवरती डावखुऱ्या हाताचा हा गोलंदाज. इम्पॅक्ट टाकलाय. पुन्हा एकदा इम्प्रोव्हायझेशन केलाय. चेंडू चाललाय सरळ फाईन लेग लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. डिस्पॅच केलाय सीमारेषे पार. चौकार. पहा इम्पॅक्ट जो होता तो मिडल ऑफ द स्टंप. तदनंतर मात्र शफल झाले ऑफस्टिक वरती. तदनंतर मात्र फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर खेळलेला हा चौकार. ही ताकद राहिलेली आहे. येणारा प्रत्येक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये डगआउट मधून सेट होऊन येतोय. 4 षटकांचा हा सामना. थोडस स्पीडअप घ्यायचं आहे. जिथे धाव संख्या 15 लगावली गेली आहे. मागच्या दोन्ही मॅचचा मॅन ऑफ द मॅच नक्कीच नामांकन येईल.
आम्ही नामोल्लेख करू. मात्र या मॅच मध्ये पहा यावेळी बॅकफूट वरती गेले, स्टेप केलाय, लेट कटचा फटका, पुन्हा एकदा इम्प्रोव्हायझेशन केलाय आणि चेंडू पाठवलाय सरळ शॉट थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषे पार, चौकार. 4 रन्स. मैदानाच्या आतमध्ये धाव संख्या वाढली गेली आहे. धाव संख्या पाहता पाहता 19 या आकड्यावरती. वाह, किती सुंदर आकडा आहे. 19 आकडा पाहिला. छत्रपती शिवाजी महाराज 19 फेब्रुवारी आमच्यासाठी आराध्य दैवत, अखंड महाराष्ट्राचं. मैदानाच्या आतमध्ये आलेला हा प्रत्येक बॉल सीमा पार पाठवण्याचा ध्यास घेतलाय. मैदानामध्ये येणारा प्रत्येक रन या स्पर्धेची ग्वाही देतोय. जी स्पर्धा सरगा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 2024 मध्ये आमची परंपरा ही 50 वर्षाची आहे. संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराज मासळी मार्केट मुंबई, मासळी मार्केटची परंपरा अनेक वर्षाची आहे. मात्र इथे क्रिकेटच्या पर्वामध्ये शिरकत करतायत. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. दुसऱ्या षटकाच्या दरम्यान कोणता गोलंदाज येईल? गोलंदाजीच्या रनवेवरती नाव येत आहे. गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचतंय. संजय चोपडे. संजय चोपडे हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये टीव्ही स्क्रीन वरती आलाय. शाहूवाडी तालुक्याला बिलॉंग करणारा हा गोलंदाज सोंडोली गावाकडून बिलॉंग करताना पाहायला मिळालाय. टीव्ही स्क्रीन वरती आपण त्याला पाहिलंय. शरीराची देहबोली पहा, भरगच्च बांधाय. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी साडी आलेला आहे. राऊंड द विकेटने गोलंदाजी साडी सज्ज आहे. मात्र त्याच्या समोर एक महत्वाचा फलंदाज, नाव आहे किरण. किरण यांच्याकडे नजरा वळवूया. चला, मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल दुसऱ्या षटकाच्या खेळाकडे. पहा यावेळी या गोलंदाजाने सुरेख गोलंदाजी हाताळली आहे. जिथे इम्पॅक्ट पाहायला ना तो मिडल ऑफ द स्टंप हाताळला, तिथून मात्र काठा बदलला आणि डॉट बॉल येतोय. संजय चोपडे टीव्ही स्क्रीन वरती पाहायला मिळाले. करण वॉरियर संघाचा एक महत्वाचा गोलंदाज, त्याच्यावरती अटॅक करावा लागेल. तो इम्प्रोव्हायझेशन करणार आहे. हो, यावेळी पहा शरीराचा वेध घेणारा हा बॉल, लेग स्टंपच्या वरून जाणारा हा बॉल, ही सातत्याने वैविध्यता राहिलेली आहे या गोलंदाजाची. अनेक वेळा सोंडोली या गावाकडून खेळताना पाहिलं गेलं या गोलंदाजाला. मात्र आज या स्पर्धेमध्ये सरगा प्रीमियर लीग कालच्या दिवसापासून हा खेळाडू आलाय. चर्चा होते, मात्र किरण कमी नाहीये, तो देखील हुकमीचा एक काय. हो, यावेळी पहा पुन्हा एकदा डी पिश लॉंग लेग बाउंड्री, माफ करा, डी पिश स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू चाललाय. सीमा रेषे पार, चौकार. 4 रन्स. मैदानाच्या आतमध्ये येणारा प्रत्येक चौकार, येणारा प्रत्येक षटकार हा गोखतोय. ही ताकद राहिलेली आहे या फलंदाजाची. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये आमचं सातारा टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून देखील कलाबाजी केली जाते. नीट क्लीन क्लिअर अर्जुनजी कदम यांचा हा चॅनल. पाहता पाहता आज मात्र गगनाला भिडण्यासाठी मात्र ध्येय घेतोय. असंच इम्प्रोव्हायझेशन होत राहील आणि प्रेक्षकांचं मात्र मनोरंजन होत राहील. पुढचा बॉल. हो, यावेळी पहा जशास तसं उत्तर दिलंय. कच्चा गुरु का चेला नाहीये, फार अनुभव आहे. मैदानाच्या आतमध्ये हा गोलंदाज, नाव आहे संजय चोपडे. गोलंदाजीच्या रनवेवरती ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा समोर फलंदाज किरण निघालेत. काय घडेल? ओ, यावेळी पुन्हा एकदा सबमरीन डिलिव्हरी, सातत्याने कन्सिक्युटिव्ह डॉट बॉल हाताळण्यामध्ये मानस दाखवलाय. या फलंदाजांच्या पायामध्ये ठोकलेल्या बेड्या हे पाहायला मिळालंय. का पाहू नये, चर्चा रंगवली गेली आहे. पुढचा बॉल, किरण स्ट्राइक हँड वरती आहे. ओ, यावेळी मात्र किरणने देखील सांगितलंय, अरे तालीमें दी नहीं जाती परिंदों को आसमानों में उड़ने की, वो तो खुद ही तय करते हैं मंजिले आसमानों की. पहा इथे आसमानी सफर, चेंडू सीमा रेषे पार, षटकार. साधावा 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकांच्या पाठीमागे पाहता पाहता 29 रन्स
10 धावा या गोलंदाजाच्या अगेन्स्ट. चर्चा रंगली गेली आहे. आता मात्र तिसरं षटक. कोणता गोलंदाज, कोणाकडे नजरा वळवल्या गेल्यात, कोणत्या गोलंदाजाकडे माना फिरवल्या गेल्यात, चर्चा होईल. हो, चर्चा होणार आहे. चर्चा होते ती छत्रपती शिवाजी महाराज मासळी मार्केट मुंबईची. चर्चा होतीये सरगा प्रीमियर लीग 2024 ची, जे पर्व क्रमांक 1 आपल्या भेटीला आलाय. सुंदर गोलंदाजी, सुंदर फलंदाजी. इन 8 नंबर 3 वरती गोलंदाज येत आहेत. करण मैदानाच्या आतमध्ये. करण हे गोलंदाज फार सुंदर गोलंदाजीचे ऍक्शन पाहायला मिळाले. प्रॅक्टिस करतायत, इम्प्रोव्हायझेशन, हात मोकळे करतायत. ही ताकद होती आहे प्रत्येक गोलंदाजाची. रनवे वरती येण्या अगोदर, एखादा व्हाईट बॉल टाकण्या अगोदर स्ट्रेन्स केलं जात आहे बॉडीला. मात्र जाऊया मैदानाच्या आतमध्ये. करण आलेत. कराडचा हा खेळाडू आहे. शेवाळवाडीचा हा पट्ट्या, त्याच्यावरती इम्पॅक्ट टाकलाय, डिस्पॅच केलाय. हो, सांगितलंय आग का गोला उछल कर बोला. हा आहे षटकाराचा टोला. काय फटका खेळलाय, जबरदस्त फटका. मैदानाच्या आतमध्ये या पट्ट्याने या गोलंदाजाला सीमा पार दाखवलेली ही षटकाराची बोली आहे. 6 धावेने धाव संख्या वाढली आहे, जाऊन पोहोचली आहे 35च्या घरामध्ये. 35 धावा. जिथे बॅटिंग करताना जनाई देवी 11 हा संघ पाहायला मिळालाय. पुढचा बॉल. हो, याही वेळी पहा सफल झाले. तदनंतर मात्र लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू सीमा रेषे पार, चौकार. 4 रन्स. 4 धावेने मात्र धावत संख्या वाढली आहे, जाऊन पोहोचली आहे 39. पहा, सफल झाले होते ऑफस्टिक वरती. तिथून मात्र कार्य केला गेला, बॉलला डिस्पॅच केला लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. काय कॅमेरावर काय शेवटच्या क्षणापर्यंत सातारा स्पोर्ट्स पाहायला मिळालाय. मात्र मैदानाच्या आतमध्ये या फलंदाजाची चर्चा झाली आहे. 1 षटकार 1 चौकार या मॅच मध्ये इम्पॅक्ट टाकण्याचा प्रयत्न आहे. शेवाळवाडी गावचा हा खेळाडू कराडला बिलॉंग करतो, मात्र मैदानाच्या आतमध्ये आलाय. त्याला इम्प्रोव्हायझेशन करावं लागेल. हो, यावेळी पहा इनसाइड आउटचा फटका. डीपी लॉंग ऑफ वरती क्षेत्ररक्षक स्थानिक केलाय. कॅरी तो झेल आणि संपवलाय फलंदाजाचा खेळ. फिनिश. ही ताकद आहे या ठिकाणी. जर आपण पाहिलं तर करण या गोलंदाजाला मी चर्चा करतोय. कराड एक्सप्रेस या नावाने देखील ओळखलं जात. धावांवरती वेग वाढवण्यासाठी प्रयत्न केला गेला होता, अटॅक करण्याचा प्रयत्न. असं म्हटलं जातं ना क्रिकेटमध्ये, अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. अटॅक करण्याचा प्रयत्न केला गेला होता, मात्र रोखलाय. नवीन फलंदाज येतील फलंदाजीच्या रनवेवरती. अक्षय पाटण तालुक्याचा हा खेळाडू आहे. अक्षयकडे नजरा वळवल्या गेल्यात. पाटण तालुक्यातील हा खेळाडू टावरी गावाला बिलॉंग करतोय. मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. पुढचा बॉल. कराड एक्सप्रेस पहा, इथे पुन्हा एकदा कमबॅक केलं गेलंय. रायझिंग डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर घेणारी हुसळी आहे. मैदानाच्या आतमध्ये घुसमलतोय, फलंदाजांना रोखतोय. प्रत्येक बॉल रोखण्याची ताकद या गोलंदाजाकडे आहे, मात्र फलंदाज कमी नाहीये. आलेत फलंदाज अक्षय. हो, यावेळी आडव्या बॅटने अक्रॉस द लाईन, कॉर्नर बाउंड्री लाईनच्या दिशेने क्षेत्ररक्षकाने केली आहे चूक आणि नॉन स्ट्राईक एंड वरती फलंदाज पळताना पाहायला मिळाले करण. मात्र तिथे त्यांनी चांगलं गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालंय. आपण टीव्ही स्क्रीन वरती गोलंदाजाला पाहतोय, करण हे नाव आलेलं आहे. मागच्या 2 मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आम्ही नक्कीच या इनिंगच्या ब्रेक मध्ये त्यांचं नामांकन घेऊ. आपण लगेचच या. पुढचा बॉल. हो, यावेळी पहा बिग हिट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या खाली आणि पहिल्या अटेम्प्ट मध्ये कॅच ड्रॉप. तदनंतर मात्र बंबल देखील झाले आहेत. पाहता पाहता 2 धावा कॅरी केल्या गेल्यात. 2 धावेने धाव संख्या 43 या आकड्यावरती. 43 लॉस ऑफ 2 विकेट्स. अमोल शिंगण, शिंगणवाडी संघाचे कॅप्टन, आपण मुख्य व्यासपीठावरती या. हे निवेदन आहे. मात्र पुढील मॅच कोणाची असेल याकडे जाऊया, जिथे टॉस देखील केला जाईल.
निवेदन असेल शिवशंभो स्पोर्ट्स विपक्ष वाघसाई 11. निवेदन असेल या इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस साठी यायचं आहे. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन 8 नंबर 4 वरती महेश. त्याचबरोबर अंकुर खोत यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील निवेदन करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती या. ओ यावेळी पहा शॉटमचा डिस्पॅच केला डीपिश मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. 6 धावा. मैदानाच्या आतमध्ये 6 धावेंची भाषा बोलली आहे. स्लॉग ओव्हरचं षटक अंतिम षटक निर्णायक षटक टार्गेट सेट करणारा षटक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. धावसंख्या 6 ने सुरू केलेली आहे. किरण हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शरीराची देहबोली पहा. वर्गच बांधाय स्टान्स पहा. उभं राहण्याची टेक्निक पहा. पुढचा बॉल. हो यावेळी गोलंदाज कमबॅक करतोय भन्नाट वेग आणि फलंदाज स्वतःहून मैदानाच्या बाहेर जात आहेत. म्हणजे हे क्रिकेट आहे. सलाम आहे तुमच्या क्रिकेटला. मैदानाच्या आतमध्ये किरण या फलंदाजाने 7 चेंडू आणि 16 धावांची खेळी मैदानामध्ये केली आहे. सॅल्यूट आहे मित्रा तुझ्या क्रिकेटला. जिथे क्षणाचाही विलंब न लावता त्याला माहित आहे माझ्या बॅटचा एज लागलाय. मी बिहाइंड द सरळ सीमारेषेच्या दिशेने निघून जाईन. नवीन फलंदाज येतील. चला नवीन फलंदाजाचं नाव येऊ द्या. 12व्या खेळाडूला या खेळाडूचं नाव माहित नाहीये. गणेश कुराडे लिबर्टी स्पोर्ट्स पवारवाडी कराडचा हा खेळाडू आहे. चर्चा याचीही होईल. गणेश कुराडे स्ट्राईक एंड वरती आलेत. हो पहिलाच बॉल डाऊन द ग्राउंड ओव्हर द बॉलर हेड डिस्पॅच करण्याचा प्रयत्न आहे. 1 धाव अंकित केली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी झालेला आहे. 2 धावेने धाव संख्या 51. लॉस ऑफ 3 विकेट्स. काय सुंदर गोलंदाजी आहे. काय सुंदर फलंदाजी आहे. 51 धावा. पुढचा बॉल मैदानाच्या आतमध्ये आहे. महेश. हो यावेळी पहा चेंज ऑफ पेस व्हेरिएशन. तदनंतर मात्र नॉन स्ट्राईक एंड वरती डायरेक्ट हिट इम्पॅक्ट टाकलाय. पहा इथे फलंदाज बॅक टू द पवेलियन जावं लागेल गणेश यांना. महत्वाच्या क्षणी महत्वाचा विकेट. बॅक टू द पवेलियन. निवेदन असेल पुढील होणारी मॅच दोन्ही संघांच्या संघनायकांना निवेदन आहे की आपण या पुढील होणारी मॅच आपण जिथे पाहणार आहोत शिवशंभो स्पोर्ट्स विपक्ष वाघसाई 11 यामध्ये होईल ही दुसरी मॅच. आणि आमच्या समवेत निलेशजी मर्डेकर आपण जोडूया आणि त्यांच्या समवेत हा टॉस केला जाईल मान्यवरांच्या शुभ हस्ते. याची नोंद घ्या. पुढचा बॉल. हो यावेळी पहा ऑन साइडला डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. मात्र चेंडूने घेतलेली अनथळक उसळी पाहायला मिळाली आहे. चेंडू सरळ 1 बाउन्स सीमारेषे पार. मिळतील धावा 4. चौकार. 4 धावेने धाव संख्या वाढलेली आहे. 4 धावेने धाव संख्या सरळ 55 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. सुनील आहेत स्ट्राईक एंड वरती. हो यावेळी पहा बॅटचा इनर एज. तदनंतर मात्र शॉर्ट गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे. फील्ड करेल. बंबल झालंय पहा. इथे धावतायत पडतायत लढतायत नडतायत भिडतायत. मैदानाच्या आतमध्ये संघर्ष मात्र अपुरा ठरलाय. इथे फलंदाज बाद होतील ते सुनील. रनआउटच्या स्वरूपामध्ये 4 षटकांचा खेळ संपला आणि 4 षटकांच्या पाठीमागे धाव संख्या 56 लगावली गेली आहे. म्हणजे येणाऱ्या 4 षटकामध्ये तुम्हाला बनवायच्या आहेत 57 धावा. आणि मागच्या मॅचचा निलेश सर प्लेअर ऑफ द मॅच देखील 2 आहेत. ते देखील आपण पुढे द्यायचे आहेत. ओव्हर टू निलेश सर.
चला क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्या, निवेदन असेल थोडस स्पीडअप घ्या. धन्यवाद शैलेश सर. आपण टॉस करत आहोत. टॉस आहे इथून पुढे दोन संघांमध्ये. शिवशंभो स्पोर्ट्स आणि वागजा 11. आतापर्यंत शिवशंभो स्पोर्ट्सने एक सामना खेळलेला आहे, तो त्यांनी जिंकलेला आहे. वागजा 11ने एक सामना खेळलेला आहे, तो त्यांनी गमावलेला आहे. म्हणजे हा सामना वागजा 11 साठी फार महत्त्वाचा आहे. या स्पर्धेमधला पहिला विजय संपादित करण्यासाठी या दोन संघांमध्ये लढत आहे. आणि या टॉससाठी विनंती आहे इथून पुढे आपण करूया. अमोलजी शिंगण आणि त्यांच्या सोबतीने दीपकजी चाळके यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आम्ही नाणेफेकीचा कौल करत आहोत. यांना विनंती आहे की आपण टॉससाठी या. आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस करत आहोत. अमोल दादा शिंगण आणि दीपक दादा चाळके यांच्या शुभ हस्ते आम्ही नाणेफेकीचा कौल करतोय. त्यांना विनंती आहे की आपण टॉससाठी या. आपल्या शुभ हस्ते आम्ही नाणेफेकीचा कौल करत आहोत आणि या टॉसकडे आपण वळतोय, जिथे पुढील सामना आपल्या समोर येतोय. दोन संघांमध्ये दोन्ही संघांनी आतापर्यंत एक एक सामना खेळलेला आहे. एका संघाने एक सामना गमावला आहे, तर एका संघाने एक सामना जिंकलेला आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना फार महत्त्वाचा आहे. एका संघाला पॉईंट टेबल वाढवण्याची संधी, तर एका संघाला या स्पर्धेमधला पहिला विजय संपादित करण्याची संधी, असा आपण उल्लेख या सामन्याचा करूया. तुम्ही पाहत आहात छत्रपती शिवाजी महाराज मासळी मार्केट मुंबई अंतर्गत आयोजित सरगा प्रीमियर लीग 2024. मान्यवरांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते टॉस होतोय, आपण या. अमोल दादा आणि दीपक दादा यांच्या शुभ हस्ते आम्ही नाणेफेकीचा कौल करतोय. एक महत्त्वाचा सामना. शिवशंभो स्पोर्ट्स नाणेफेकीचा कौल मागणार, आपण टॉस करूया. नाणेफेकीचा कौल करूया. शिवशंभो स्पोर्ट्स नाणेफेकीचा कौल मागणार आहे. काटा हा कॉल आहे आणि छापा आलेला आहे. नाणेफेकीचा कौल जिंकलाय वागजा 11ने. वागजा 11 एक सामना खेळलाय, गमावलेला आहे. हा सामना फार महत्त्वाचा आहे या स्पर्धेमधला पहिला विजय संपादित करण्यासाठी. प्रथम काय करताय, गोलंदाजी की फलंदाजी? गोलंदाजी. गोलंदाजी करण्याचा निर्धार केलाय. कुठपर्यंत रोखण्यामध्ये यश तुम्हाला संपादित होईल शिवशंभो स्पोर्ट्सला? 40 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न आहे. कसं वाटतंय, पहिला सामना खेळलाय, निश्चित सामना गमावलाय, परंतु आपल्या भावना? निश्चित त्यांच्याशी आपण वार्तालाप करूया. आता शिवशंभो स्पोर्ट्सला बॅटिंग करायची आहे. तुम्ही टॉस जिंकला असता, निर्णय काय घेतला असता? फिल्डिंगच घेतली असती. परंतु बॅटिंग करायची आहे. कुठपर्यंत मजल माराल? 65-60. कसं वाटतं, एक सामना खेळलाय तुम्ही, तो जिंकलाय. एक सामना केल्यानंतर असं म्हणजे आता ही मॅच फ्री खेळायला काय वाटत नाही. निश्चित अधिकचा वेळ घेणार नाही. दोन्ही संघांना सामन्यासाठी शुभेच्छा. आपण दोन्ही संघांना ऑल द बेस्ट देऊया. नाणेफेकीचा कौल झालाय आणि नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे संघ वागजा 11ने. त्यांना संधी आहे या सामन्यामध्ये या प्रीमियर लीग मधला पहिला विजय संपादित करण्यासाठी. तर एका बाजूला शिवशंभो स्पोर्ट्सला या प्रीमियर लीग मधला दुसरा विजय संपादित करण्यासाठी संधी असेल. वळी आपण समालोचन कक्षाकडे आणि ऐकूया शैलेश जाधव सरांना. धन्यवाद सर. मात्र मैदानाच्या आतमध्ये जाऊया, जिथे एक जबरदस्त टोलेजंग षटकार मैदानाच्या आतमध्ये राकेश या बॉर्डरने पहा ऍक्शन रिप्ले मध्ये ऑन दी अप. खऱ्या अर्थाने जसा बॉल आला ना त्याच पद्धतीने त्याच रिझन मध्ये आपण पाहायला मिळाला. पहा पुढचा बॉल देखील जबरदस्त टोलेजंग षटकार, बॅक टू बॅक. पहा असं म्हटलं तर ना की 6-1-6 आणि 6-2-12. इथे मैदानाच्या आतमध्ये या पट्ट्याने कन्सिक्युटिव्ह 2 षटकार ठोकलेत. यावेळी पहा शॉर्ट पुल केला गेला आणि चेंडू डिस्पॅच केलाय डीप मध्ये षटकारासाठी. म्हणजे बेस्ट वर्सेस बेस्ट दोन्ही आयकॉनिक खेळाडू आहेत. तिसरा देखील येईल का? बाची नरेश पंचांकडे दाद मागितली गेली आणि डॉट बॉल येतोय. विनोद जाधव यांच्याकडून राकेशसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. मात्र मैदानाच्या आतमध्ये पहा पुढचा दरवाजा उघडा ठेवला. मागच्या दरवाजाने चोरी करून चोर निघून गेला. थांडी धांडी उडवून टाकली, डिस्पॅच केलाय. फर्निचर डिस्ट्रॉय. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा अतिशय जबरदस्त असा हा ऍक्शन रिप्ले पाहायला मिळालाय. वाह काय टेलिकास्ट आहे. मी सातत्याने सातारा टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून भुरळ पडली आहे. पहा गोलंदाज आपल्या रनवेवरून निघाले,
चेंडू रिलीज केला, ऑफस्टिक वरती शफल झाले होते, जे लेंथ आहे ना ती मिडल ऑफ द स्टंप होती आणि तदनंतर मात्र डाव्या यष्टीची जी दांडी आहे ना ती वाकवली आहे. मात्र मी क्लिअरिटी, क्लीन, नेट, परफेक्ट नियोजन टीव्ही स्क्रीन वरती पाहायला मिळालंय. म्हणजे घर बसल्या असणाऱ्या प्रेक्षकांना देखील या प्रीमियर लीगचा थरार मनोरंजक पद्धतीने पाहायला मिळालाय. चर्चा होतीये आणि पहा मित्रांनो, तुम्हाला जर या लाईव्ह टेलिकास्टचं जर टेलिकास्ट आवडला असेल ना तर आमच्या अर्जुनजी कदम पाडण एक जबरदस्त असा अष्टपैलू खेळाडू, NMPL मध्ये देखील खेळाची संधी मिळाली, सातत्याने त्यांचं इम्प्रोव्हायझेशन राहिलंय. मात्र प्रमुख व्यवसायाकडे वळूया, जिथे तुम्ही या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. बेल आयकॉनला मात्र क्लिक करण्यासाठी विसरू नका. येणारे अपडेट्स तुम्हाला सातत्याने मिळतील. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. किरण गोलंदाज हो यावेळी उडवलाय हो आणि सांगितलंय अरे लाख ढगांनी गोंधळ केला, सूर्य झाकण्यासाठी एक क्षण पुरासा, उजळून निघण्यासाठी उजळून निघालेला आहे. फलंदाजाने आल्या आल्या मात्र नाव दर्शवलंय. नाव आहे इंद्रजीत. जितलाय, लढलाय, भिडलाय, षटकार ठोकलाय. अगेन्स्ट या टीमच्या अगेन्स्ट पाहिलं, जिथे करण वॉरियर्स या संघाच्या मध्यातून खेळताना इंद्रजीत इम्पॅक्ट टाकलाय, जिथे पाहता पाहता धाव संख्या सरळ 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. एका षटकाचा खेळ संपलेला आहे. आता मात्र समीकरण आलेलं आहे, जिथे जनाई देवी स्पोर्ट्स या संघाने 56 बनवल्यात. 57चा पाठलाग करत असताना येणारे बॉल 18 आहेत, बनवायचे आहेत 39. पप्पू हा फलंदाज पहा, उंची थोडीशी कमी आहे मात्र मनोधैर्य आहे ना ते फार मोठं आहे. प्रफुल्ल असं नाव आहे, टोपण नाव, पप्पू या नावाने ओळखले जातात. प्रफुल्ल मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत, त्यांच्याकडे नजरा वळवूया. गोलंदाजीच्या रनवेवरती अक्षय, जे राऊंड द विकेटने गोलंदाजीसाठी सज्ज झाल्यात. एक अँगलिंग गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. पुढचा बॉल हो आडव्या बाटने सी कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू वन बाउन्स ओव्हर दी रोप, मिळतील धावा 4. येतोय क्रॅकिंग चौकार. पाहता पाहता समीकरण बदललंय. पहा आडव्या बाटने पिचिंग जर पाहिलं ना तर आउटसाइड ऑफ स्टंप पाहायला मिळालं होतं, तिथे इम्प्रोव्हायझेशन स्लो शॉट पाहायला मिळाला. बॅकलिपचा फार सुंदर प्रयोग केला गेला. खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा पुढचा बॉल खेळण्यासाठी सज्ज आहे. हो यावेळी पहा डाऊन द ग्राउंड इम्पॅक्ट टाकण्याचा प्रयत्न डिस्पॅच केलाय. हो या फलंदाजाने सांगितलंय, सही दिशा का ज्ञान होना तो डूबता हुआ सूरज भी उगता हुआ लगता है. इथे ज्ञान आहे. पहा इथे पुन्हा एकदा त्यांचा बॅकलिफ्ट आहे ना तो पॉवरफुल आहे. बॅटचा स्विंग तेवढाच ताकदीचा आहे आणि आपल्याला ते पाहायला मिळालंय. सातत्याने आपण पाहू शकतो. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले मध्ये जर पाहिलं ना तर गोलंदाज जो आहे ना तो अँगल टाकण्याचा प्रयत्न करतो, बाहेरच्या बाजूला बॉल काढण्याचा प्रयत्न आहे आणि तिथेच पहा हा बॅकलिफ्ट त्यांचा पाहायला मिळालाय. ही ताकद आहे या फलंदाजाची. पुढचा बॉल पुन्हा एकदा आडव्या बाटने अक्रॉस झालेत, डिस्पॅच करण्याचा प्रयत्न आहे. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक येतील मात्र 2 धावा अंकित केल्या गेल्या आहेत. समीकरण आलंय मात्र आता येणारे बॉल 15 बनवायचे आहेत. 27 30 धावा धावफलकावरती लगवण्यामध्ये यश मिळवलंय. हो यावेळी पहा यशस्वी झालेत का नाही. आउटसाइड द ऑफ स्टंप गाईडलाईन पकडून टाकलेला हा बॉल वाईट बॉल येतोय. येणारे 15 बॉल 26चं समीकरण आलेलं आहे. 15-26चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये करण वॉरियर्स. हो यावेळी पहा बॅटचा टॉपेज लागलाय. फर्स्ट स्लिप मध्ये नाही तर पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक येतील, फील्ड करतील. थोडेसे बॅकवर्ड होते आणि बॅकवर्ड ऑफ द पॉइंट आपण म्हणू शकतो आणि तिथे कॅरी केला गेला, त्यांनी तो फील्ड केला. धावसंख्या 1 ने वाढली आहे. येणारे 14 बॉल आणि 14 बॉलच्या पाठीमागे 25 धावा हे समीकरण समोर आलेलं आहे. अक्षय पुन्हा आपल्या रनवेवरती निघालेत. हो यावेळी पहा क्रॅकिंग स्क्वेअर कट ऑफ द विकेट पाहायला मिळाला. चेंडू सरळ सीमा रेषे पार, मिळतील धावा 4. येतोय क्रॅकिंग चौकार. 4 धावा. पहा असं म्हटलं आता ना की प्रामाणिकपणे काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला नेहमी असं म्हटलं आता ना की प्रामाणिक काम करणाऱ्या व्यक्तीला नेहमीच
टीकेच्या समोर जावं लागतं आणि विरोधाच्या समोर जावं लागतं. मात्र विरोध झाला. इथे पहा डॉट बॉल येतोय. धावत संख्या येणारे बॉल 12 बनवायचे आहेत 21. 12 डिलिव्हरीज मस्ट निडेड 21 रन्स. 12 बॉलच्या पाठीमागे 21 धावा. काय घडेल या मॅच मध्ये निवेदन असेल थोडस स्पीडअप घ्या. निलेश चोरगे गोलंदाजीच्या रणवेवरती. निलेश आई प्रतिष्ठान या संघाकडून खेळताना अनेक वेळा पाहिलंय. पाटण तालुक्याला बिलॉंग करणारा हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. निलेश खऱ्या अर्थाने फार कमी वेळा संधी मिळाली आहे पाटण तालुक्यामध्ये जाण्याचं एक दुःख आहे. मात्र खेळाडू इम्प्रेसिव्ह कामगिरी करतायत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 36 धावा धावफलकावरती. 36 रन्स ऑन द बोर्ड. पहा 36 हा आकडा. 36 गुण जुळाले पाहिजेत. 36 आकडे याच्याबद्दल चर्चा करूया. गोलंदाजाचं आणि फलंदाजाचं नातं काय असेल. अरे नातं तुझं न माझं भलतंच द्वाड आहे. अरे तू खट्याळ मीही लबाड आहे. इथे लबाड्याने खेळ केलाय. पहा इथे ऑन साइडला डीपिश बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये 1 धाव अंकित केली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी झालेला आहे. 2 धावा. येणारे बॉल 11 बॉलच्या पाठीमागे 19 धावा. पहा इथे मात्र चर्चा रंगवली गेली आहे. 11 बॉल आणि 19 ची गरज. जनाई देवी स्पोर्ट्स डिफेन्स करावं लागेल. निलेश हो यावेळी पहा ऑन साइडला ऑन ड्राईव्ह केलाय. लॉफ्टेड फटका. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. प्रोडक्शन दिलं गेलाय. कॅरी केला गेला नाहीये. बंबल झालाय मात्र बॅकअप दिला गेलाय. पहा आयुष्यामध्ये बॅकअप असणं फार महत्वाचं असेल. बॅकअप नसेल ना तर बॅकअप होण्यासाठी वेळ लागत नाहीये. इथे बॅकअप मिळालाय. धावत संख्या 2 ने वाढली आहे. 10 बॉल 17चं समीकरण आलेलं आहे. हाय व्होल्टेज ड्रामा. निलेश हो हो यावेळी पहा ऑन दी अप खेळलाय. जागा बनवली आहे. क्रिएटिव्ह शॉट डिस्पॅच केलाय. 1 बाउन्स. सीमारेषे पार. मिळतील धावा 4. पहा या फलंदाजाचा आम्ही सातत्याने पाहिलं गेलं ना तर त्याचा बॅकलिफ्ट त्याच्या बॅटचा स्विंग हा फार वेगाने आहे. जिथे सातत्याने त्याने आक्रमकता हेच तंत्र आपण स्वीकारलंय. मैदानाच्या आतमध्ये समीकरण बदललंय. हो यावेळी पहा लेग गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे मात्र एका धावापासून रोखू शकत नाहीये. धावसंख्या 1 ने वाढली आहे. 45 या आकड्यावरती म्हणजे समीकरण आलंय 8 बॉल आणि 12चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आहे. 8 बॉल 12चं समीकरण. गोलंदाज निलेश पाटण तालुक्याचा हा सितारा. हो हो यावेळी पहा फुलर लेन्थचा बॉल मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना बॉडीवरती आढळणारा बॉडी लाईन गोलंदाजी गोलंदाजाकडून पाहायला मिळाली आहे. गोलंदाजी निलेश यांची सुरेख राहिलेली आहे. जिथे 5 बॉल फेस करत असताना 10 धावा त्यांनी अंकित केल्यात. मात्र फलंदाज पुन्हा एकदा 8 बॉल 22चं समीकरण त्यांनी बनवलंय. हो यावेळी पहा आडव्या बॅटने पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेटने डीप मध्ये प्रोडक्शन दिले गेलंय. 1 धाव कंप्लीट करत असताना दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी झालेला आहे. 2 धावेने आगेकूच केली गेली आहे. आता मात्र समीकरण आलंय. येणारे बॉल 6 आणि बनवायचे आहेत 9 धावा. शेवटचं षटक निर्णायक षटक हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चला थोडंसं निवेदन घ्या. येणारे बॉल आहेत 6 बनवायचे आहेत 9. 48 धावा धावफलकावरती लगवण्यामध्ये यश मिळवलंय आणि फलंदाज फक्त एकच बाद झालाय याची नोंद घ्या. एका फलंदाजाच्या नंतर मात्र आता समीकरण लगावलं गेलंय. आजच्या दिवसामध्ये आमचे ऑफिशियल पंच शशी साडम आहेत. वैती सर आहेत. सर तिसऱ्या पंचाचं नाव काय? रुपेश सावंत शिवा वैती आणि शशी साडम हे पॅनल मैदानाच्या आतमध्ये. येणारे 6 बॉल 9 ची गरज आहे. रोखायचा आहे थांबवायचा आहे भिडायचा आहे. गोलंदाजीच्या रनवेवरती आलेत. गोलंदाज नाव आहे गणेश कोराडे. मैदानाच्या आतमध्ये आलेला हा पठ्ठ्या लिबर्टी स्पोर्ट्स कुराळवाडीचा हा सितारा मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे.
येणारे बॉल 6 बनवायचे आहेत 9. काय घडेल या मॅच मध्ये? सन्माननीय ज्ञानदेवजी चव्हाण लटकेवाडी गावचे सुपुत्र यांना आम्ही निवेदन करू की साहेब या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. विश यू व्हेरी व्हेरी वेलकम. प्लीज कम ऑन दी स्टेज. आणि जयसिंगजी बापू साहेब आपल्याला देखील निवेदन आहे. बापू साहेब या. हो यावेळी पहा ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑन वरती फील्ड करतील 1 धाव. आता मात्र समीकरण बदललंय. येणारे बॉल 5 बनवायचे आहेत 8. अक्षयजी थोरात यांना देखील निवेदन आहे. महेशजी बांदेकर यांना देखील निवेदन आहे की त्यांनी मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हा आणि या स्पर्धेचा मनमुराद असा स्वाद घ्या. 5 बॉल 8 ची गरज आहे. यावेळी पहा चुकी झाली आहे. पाठमोहरा केला जातोय. लॉंगर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक पळतोय आणि चेंडू सरळ सीमा रेषे पार. मिळतील धावा 4. येतोय चौकार. आता मात्र समीकरण बदललेलं आहे. येणारे बॉल 4. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळाला थोडासा फाईन लेग मधून चेंडू ट्रॅव्हल झाला मिळाल्या. येणारे बॉल 4 बनवायचे आहेत 4. 4 बॉल मध्ये 4. हाय व्होल्टेज मुकाबला. आता मात्र टेन्शन वाली मात्रा. मैदानाच्या आतमध्ये खलंगी तुरा. खऱ्या अर्थाने सरगा प्रीमियर लीग यासाठी ओळखली जाणार आहे. थरार आहे हा क्रिकेटचा. थरार हा खेळाचा. पुढचा बॉल. हो यावेळी कमबॅक केले गेलाय. इथे अँगलिंग गोलंदाजी. फलंदाजाला बीट केले गेलाय. डॉट बॉल आलाय. येणारे 3 बॉल 4 ची गरज. हाय व्होल्टेज मुकाबला. एका बाजूला जनाई देवी स्पोर्ट्स तर दुसऱ्या बाजूला करण वॉरियर्स. 3 बॉल 4 ची मॅच. हो यावेळी लॉफ केलाय. क्रिएट झाली आहे संधी. 2 बॉल 4 ची मॅच. मॅच मध्ये ट्विस्ट कारनामा केलाय गणेश या गोलंदाजाने. इम्प्रोव्हायझेशन केलं ज्या फलंदाजाने. 11 चेंडू 28 धावा कुठल्या होत्या ना त्याचा विकेट मिळवलाय. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये चुरस निर्माण झाली आहे. महेश चाळके नवीन फलंदाज येतील. महेशकडे नजरा वळवल्या गेल्या आहेत. आता मात्र चर्चा रंगवली गेली आहे स्ट्राईक एंड वरती. कालच्या दिवसामध्ये गणेश कुराडने हा कारनामा केलाय जिथे 6 बॉलच्या पाठीमागे 9 धावा त्यांनी रोखल्यात. जाऊया मैदानाच्या आत. मात्र मित्रांनो मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या मॅच साठी. 2 बॉल 4 ची मॅच. गणेश निघालेत. गणेश हो कर्तृत्वाच्या प्रज्ञेच्या नायकाला नमन असेल विनायकाला. मात्र इथे पुन्हा एकदा संधी. चेंडू 1 बाव. सीमारेषे पार. मिळतील धावा 4. चौकार. विजयी चौकार. महेश आले. तदनंतर मात्र त्यांनी ज्या पद्धतीने इम्प्रोव्हायझेशन केलं स्वतःला बॉडीचा स्ट्रेंथ जी आहे ती ऑफस्टिक वरती घेऊन गेले. तिथून मात्र त्यांनी शरीराची गिरकी घेतली आणि फलंदाजाने गोलंदाजाची गिरकी देखील घेतली आहे आणि पाठवलाय चेंडू सीमारेषे पार. विजयी चौकार. या 4 धावेने धाव संख्या 57 या आकड्यावरती करण वॉरियर्स विन झालाय तो 8 विकेटने. जिथे अनिकेतने 6 चेंडू 18 बनवल्या. करण याने 8 चेंडू 16. निलेश यांनी 3 चेंडू 10 आणि सुनील यांनी 2 चेंडू मध्ये 5. मात्र पप्पू यांनी 12 बॉल मध्ये 28. राकेश यांनी 5 बॉल मध्ये 12 बनवल्या. इंद्रजित यांनी 5 बॉल 12 आणि 1 बॉल 4 महेशने बनवल्यात. 1 मिनिट. इथे हा संपूर्ण अॅनालिसिस पाहायला मिळाला जिथे गणेश यांनी 9 धावा दिल्या 1 विकेटच्या पश्चात. महेश यांनी 13 धावा दिल्या त्या 1 विकेटच्या पश्चात. हा संपूर्ण अॅनालिसिस पाहायला मिळाला. आता मात्र या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच प्रफुल्ल कासारे ठरतील या मॅचचे प्लेयर ऑफ द मॅच. चला या प्रफुल्ल आपल्याला या ठिकाणी